मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांचे सर्व बँक अकाउंट गोठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील तपासाला आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून वाल्मिक कराड यांच्या सर्व बँकेतील अकाउंट गोठवण्याचे आणि कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत। वाल्मिक कराड यांचे सर्व आर्थिक व्यवहाराचे खाते असलेल्या बँकेतील संपूर्ण खाते गोठवण्याच्या सूचना संबंधित विभागाला व बँकेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची देखील चौकशी करण्यात आली आहे। वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांची देखील 2 दिवसांपूर्वी कसून अशी चौकशी करण्यात आली होती। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक असलेल्या दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे। एकूणच खाते गोठवण्याच्या आणि पत्नीच्या चौकशीच्या 2 निर्णयानंतर सीआयडीला यश येत असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड कधी शरण येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकआशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।